तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या गीता जीवनीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 5वा। अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग। अंतकाले च मामेव स्वरं मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशया। आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत असताना जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही। तात्पर्य: या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे। कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते। भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणूनच जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहूनही विशुद्ध असतो। या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। ज्याने कृष्ण भावना भावित भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही। म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे। अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे। म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे। तरोरीव सहिष्णुना हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात, तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल। हरे कृष्ण। आज आपण 8व्या अध्यायातील हा 5वा श्लोक पाहत आहोत, ज्याच्यामुळे मध्ये भगवंतांनी सर्वात महत्वपूर्ण संदेश आणि ज्याच्यामुळे कृष्ण भावनेचं महत्व आपल्याला पटतं आणि सर्वात महत्वाचा संदेश देतात की जीवनाच्या अंतिम टप्प्यात भगवंतांचं स्मरण कसं झालं पाहिजे आणि जो भगवंतांचे स्मरण करत आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो असं भगवंत म्हणतात आणि यात तुम्ही संशय करू नका। खर तर मृत्यूच्या वेळी आपल्या कुठली गोष्ट लक्षात राहील तर जी गोष्ट आपण आयुष्यभर करू, ज्या गोष्टीचा सराव आपल्याला आयुष्यभर असेल आणि जी आपल्या चित्तात ठसलेली असेल त्याच गोष्टीचं आपल्याला मृत्यूच्या समयी स्मरण होऊ शकतो। त्यासाठी रोज भगवंतांचं स्मरण करणं आवश्यक आहे। आपण जे पाहतो ऐकतो त्याच गोष्टी आपल्या मनावर चिरकाल परिणाम करतात आणि तेच आपल्या स्मरणात राहतं। जे पाहिलेलं आणि ऐकलेलं नाहीये ना ते आपल्या स्मरणात राहत नाही। समजा एखाद्या गावातला व्यक्ती आहे ज्याला म्हणजे समजा आदिवासी असेल एखादा, त्याला ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय हेच माहित नाहीये,
म्हणजे ड्रॅगन फ्रूट असतं ह्याची सुद्धा त्याला कल्पना नाही. आणि आपण त्याच्या मनात चिंतन येईल का मला ड्रॅगन फ्रूट खायचंय? जी गोष्ट आपण कधी खाल्लीच नाही, ती गोष्ट खाण्याचा आपण कधी विचार करू का? तर नाही करणार. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला सतत जर त्या गोष्टीचं स्मरण असेल आणि जी गोष्ट आपण पाहिली आणि ऐकली असेल, तीच आपल्या मनावर बिंबलेली असते आणि त्याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आपण पाहतो, की जर आपला आयुष्यभरच त्याचा सराव नसेल नामस्मरण करण्याचा, तर अंती नारायण स्मृती कसे होईल मग? अंती नारायण स्मृती होणं शक्यच नाहीये. त्यासाठी आपल्याला काय हवं तर रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला हवा, कीर्तन करायला हवं किंवा कृष्ण प्रसाद खायला हवा आणि कृष्ण चिंतनात जर आपण असू, भगवद्गीता, भागवतमचे आदेश जर आपण नियमित ऐकत असू, तर ते आपल्या जीवनात उतरतील. परंतु आपण सध्याचं युग पाहतोय, की सर्वजण इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. 84 दशलक्ष योनीतून आपल्याला हा मानव जन्म मिळतो. तो किती दुर्लभ आहे. आणि त्या जन्मात पण आपण मनुष्य जीवनासाठी श्रेयस्कर काय आहे, ते विसरतो. सगळ्यात महत्त्वाची जी आपली म्हणजे मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अथातो ब्रह्मजिज्ञासा. प्रभूजींनी पण लेक्चरमध्ये सांगितलं, की अ, मनुष्याला एवढी बुद्धी दिली आहे, की तो त्या बुद्धीच्या द्वारे आपण परमोच्च भगवंतांना शरण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. आणि त्या आयुष्यात त्या समस्या ह्या तशाच समस्याच राहणार आहेत. मग ह्या समस्यांवर आपण उपाययोजना करण्यासाठी आपण काय करायला हवं? त्याचं पण आपण आपल्या वरिष्ठांकडून किंवा गुरूंचा आश्रय घेतला, भगवंतांची शरण घेतली, त्यांची सेवा केली, तर आपल्याला जीवनाची योग्य दिशा मिळू शकते. एका व्यापाऱ्याचं उदाहरण आपण मागं पण ऐकलं होतं. आज पण त्याची गोष्ट ऐकू आपण, की घर आणि परिवारात तो इतका आसक्त आहे, की एक ऋषी साधू त्याला भेटतात आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. का तर वेगवेगळ्या तीर्थस्थानी फिरवल्यानंतर त्या साधूची आसक्ती ह्या व्यापाऱ्याची आसक्ती कमी होईल आणि तो तर आता तरी तो हरिनामात तल्लीन होईल. राम, राम म्हणेल. परंतु साधू त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर्शनं घडवतो. पण तरी पण त्या व्यापाऱ्याला विरक्ती येत नाही. आणि जेव्हा तो काशीला जातो आणि तेव्हा पाहतो, की अनेक लोकांच्या चिता जळत आहेत. आणि हे पाहिल्यानंतर तो ढसाढसा रडू लागतो. साधूला हायसं वाटतं, की आता तरी त्याला समजलंय, की जीवनाचं परिपूर्णत्व काय आहे? आपण काय करायला हवं? घर, परिवार यांच्याशी आसक्त न राहता भगवान श्रीकृष्णांची शरण कशी घेतली पाहिजे हे आता तरी ह्याला समजलं असेल. आणि तो इतका दुःख करतोय म्हणजे नक्कीच त्याला ते समजलं असेल. आणि मग ते त्याला विचारतात, की "काय तुला समजलं या सगळ्या गोष्टीतून, या सगळ्या ह्याच्यामधून?" तर तो म्हणतो, की "मला असं वाटतंय कपड्यांचा धंदा उगाच केला. लाकडाचा धंदा केला असता तर बरं झालं असतं." म्हणजे एवढं सगळं साधूंनी एवढा खटाटोप केला त्याला सगळं दाखवण्याचा. परंतु त्याची मनस्थिती बदलली नाही. का बदलली नाही? तर त्याचं ध्येयच आयुष्यभर पैसे कमवण्याचं आणि व्यापार करण्याचं होतं. त्यामुळं आपण यातून धडा शिकू शकतो, की जर तुम्ही आयुष्यभराचंच तुमचं ध्येय पैसा कमवणे आणि आपल्या घरपरिवाराशी आसक्त राहणे हे जर असेल आणि त्यातच तुम्ही आनंदी असाल, तर मग तुम्ही बाकी काही करू शकत नाही. म्हणजे मरेपर्यंत त्यांचं एकच ध्येय आहे. म्हणून आपण पण आपलं मरेपर्यंतचं ध्येय एकच ठेवलं पाहिजे, की मी हरिनामाचा जप करीन, भागवत वाचेन, भगवंतांची भक्ती करेन आणि त्या स्मरणात निरंतर राहीन. भले मी कोणतंही कार्य करत असो, मी ड्रायव्हिंग करत असो किंवा मी स्वयंपाक करत असेन किंवा मी धुणं धुत असेन, भांडी घासत असेन किंवा मी बाहेर असेन, कोणत्याही परिस्थितीत मी भगवंतांचं नामस्मरण करीन. असा एक ध्यास जर आपण घेतला या व्यापाराच्या गोष्टीवरून, ही जर आपण शिकवण घेतली आणि जीवनभर जर आपण तेच कार्य करत राहू, तर तेच आपल्या मनावर बिंबले जाईल आणि मग अंत्यनारायण स्मृती नक्कीच होईल. कारण भगवंत स्वतः आपल्याला त्यांचं स्मरण करून देतील. गीता भूषण टीकेमध्ये असं म्हटलं आहे, की जेथे-जेथे संधी मिळेल, तेथे आपण भगवंतांच्या चर्चेत संलग्न झालं पाहिजे. म्हणजे जे ऐकतो आपण तेच आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे आपण निरंतर जेव्हा-जेव्हा आपल्याला संधी मिळेल,
तेव्हा बाकीच्या निरर्थक गोष्टींमध्ये चर्चा न वडता चर्चेमध्ये आपला वेळ न दवडता आपण भगवंतांच्यावर चर्चा केली पाहिजे. आपण पाहतो की जेव्हा आपण भक्त पण एकत्र येतो, तेव्हा आपला बऱ्याच बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या गोष्टींवर पण चर्चा करतो. आणि खरं तर एकमेकांशी प्रेमाचे संबंध असतील तर अशा गोष्टी होतात. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे, की आपल्या ज्या चर्चेचा आधार आहे, तो भगवंतांपाशी असला पाहिजे आणि ती चर्चा भगवंतांच्या चर्चेशिवाय अपूर्ण आहे. भगवंताविषयीच्या चर्चेशिवाय. त्यामुळं आपण भक्तांशी जेव्हा संपर्क साधतो, तेव्हा आपण एकमेकांशी भगवंतांच्या भक्तिविषयक गोष्टींमध्ये चर्चा केली पाहिजे. कारण अनावश्यक गोष्टी ऐकून उपयोग नाही. अनावश्यक गोष्टीचा भक्तीशी काही संबंध नसतो. समजा एखादी घडलेली गोष्ट समाजात, भौतिक समाजात घडलेली गोष्ट एखादी कुणी आपल्याला सांगितली, भौतिक व्यक्तीने असेल किंवा एखाद्या भक्ताने असेल, तर त्याचा आपल्या मनावर बराचसा परिणाम राहतो आणि त्याच्यावर आपण चिंतन करत राहतो. जी चुकीची गोष्ट, कारण भक्त हे स्वाभाविकच मृदू स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा त्याच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळं आपण ह्या अनावश्यक चर्चा टाळल्या पाहिजेत आणि आपण अनावश्यक चर्चेमध्ये भाग न घेता भगवंतांच्या विषयात चर्चा केल्या पाहिजेत. आणि भगवंत इथं सांगतायत की तुम्ही संशय करू नका, की जो अंतकाळी माझं स्मरण करत देहत्याग करील, तो माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, माझ्या स्वभावाची प्राप्ती करतो. म्हणजे काय आहे मग भगवंतांचं स्मरण? काय प्राप्त करतो भक्त? तर भगवंत हे पापरहित आहेत, आयुरहित आहेत, शोकरहित आहेत, क्षुधारहित आहेत, मृत्यूशून्यता आहेत, पिपासारहित आहेत, सत्य संकल्प आहे त्यांच्याकडं. म्हणजे ते बोलतील ते खरं होतं आणि सच्चित आनंद असे भगवंत आहेत. तर भक्त सुद्धा त्या भावाची प्राप्ती करतो. म्हणजे पापरहित, आयुरहित, शोकरहित. आता इथे क्षुधा म्हणजे भूक. आपल्याला इथं तर भौतिक जगामध्ये खावं लागतं, अन्न खावं लागतं. 2 वेळा आपल्याला जेवलं नाही तर आपल्याला शक्ती राहत नाही आपल्यामध्ये. तसं बंधन आध्यात्मिक जगात नाहीये. तर आध्यात्मिक जगतात खाणं सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. आणि पाणी तर तिथलं अमृतासमान आहे. आणि भगवंतांसारखा सच्चिद आनंदमय हे आणि जे बोलल ते भगवंत खरं होतात. त्या स्वभावाची फक्त प्राप्ती करतात, असं इथं म्हटलंय. आणि जेव्हा आपण भगवंतांविषयी चर्चा करतो, भगवंतांचे स्मरण करतो, भक्तांबरोबर भगवंतांविषयी चर्चा करतो आणि तेव्हा भगवंत हे इथं पण सांगितलं, की भगवंत हे विशुद्धाहून विशुद्ध आहेत. शुद्धात शुद्ध, अतिशुद्ध असे भगवंत आहेत. मग आपण जर भगवंतांचं स्मरण केलं, त्यांचं चिंतन केलं, मनन केलं, तर लोखंडाबरोबर जसं कसं विजेचा प्रवाहाने जर लोखंडामध्ये सुद्धा विजेचा प्रवाह येतो, तो करंट येतो. त्याप्रमाणे जर आपण भगवंतांच्या समवेत राहिलं, तर भगवंतांचे गुण आपल्याकडं प्राप्त होतात. त्यामुळं आपण नियमित रूपात भगवद्गीता ऐकली पाहिजे. आणि जर नियमित आपण भगवद्गीता नाही ऐकली, तर आपण भगवंतांचे स्मरण कसे करू शकू? आणि तो सराव कसा करू शकू? प्रल्हाद महाराज तर आपल्याला सांगतात, की 5व्या वर्षापासूनच भक्ती केली पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांचा कल असा असतो, की अ, अजून भरपूर आयुष्य आहे. तरुण वय आहे. लहानपण आहे, तर मजा करून घ्या, खेळून घ्या. तरुणपणी मौज-मजा हे आयुष्य परत मिळणार नाहीये, तर मौज-मजा करून घ्या. असं आणि करता येईल वृद्धापकाळी भक्ती. पण वृद्धापकाळी भक्ती करणं किती अवघड आहे, हे अ, वृद्ध व्यक्तीच जाणू शकतो, की प्रत्येक त्याचं शरीराचे अवयव पण तेवढी साथ देत नाहीत. कफ असं ते कुलशेखर आलवार तर म्हणतात, "कफ वात पित्तानी जेव्हा शरीर भरलेलं असेल, तेव्हा हे भगवंता मी तुझं स्मरण कसं करू शकेन?" मग या सगळे जर प्रॉब्लेम भेडसावत असतील, तर तरुण वयात मजा करून घ्या लहानपणी. पण खरं तर लहानपणी लहानपणापासूनच भक्ती केली पाहिजे. जर आपण आयुष्यभर त्याचा सराव केला, तर आपल्याला भगवंतांचं स्मरण होऊ शकतं. त्यासाठी आपण नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप जर आपण केला,
तरच आपल्याला भगवंतांविषयी प्रेम, आपण भगवंताविषयी आकृष्ट होऊ शकतो. आणि जर प्रवचन जर आपण ऐकले नाहीत, जर समजले नाहीत, तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप निरंतर का करायचा आहे, हे आपल्याला समजणार नाही. त्यासाठी आपण भगवत भक्तांकडून हे भगवद्गीतेचे, भागवताचे ज्ञान घेतले पाहिजे. वेगवेगळी लेक्चर्स ऐकली पाहिजे आणि त्या अ, प्रयत्नातून आपल्याला समजेल, की भौतिक जीवनात असताना समस्या येतात, पण आध्यात्मिक जीवनात असताना सुद्धा समस्या येतात. आणि खरं तर आपण धूळ झटकतोय आपल्या आरशावर बसलेली जेव्हा आपण धूळ झटकतो, तेव्हा त्रास होणारच. जेव्हा आपण जप करतोय ना, तेव्हा आपल्या जीवनात अनेक समस्या पण येतील. आणि समस्या जरी आल्या तरी त्या धीराने, सहनशक्ती ठेवून आपण त्या सहन केल्या पाहिजेत आणि पुढे वाटचाल केली पाहिजे. समजा जर आपल्याला कारगिल युद्धात अ, पाठवलं असतं किंवा एखादं युद्ध चालू आहे तिथं जर आपल्याला पाठवलं, तर आपल्याला बंदूक चालवायला येईल का? नाही येणार, कारण आपण त्या बंदूक चालवण्याचा सराव केला नाहीये. कसं धरायचं हेही आपल्याला समजणार नाही. मग बंदूक चालवण्याचा जर आपला सराव नसेल, तर आपण युद्धात काहीच करू शकणार नाही. तसं आपल्याला सुद्धा अभ्यासाची गरज आहे. आध्यात्मिक जीवनात सुद्धा अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी आपण गीता, भागवताचे श्रवण केले पाहिजे आणि मृत्यूसमयी जर आपल्याला नामजप तोंडात आणायचा असेल, तर उत्साहाने, दृढपूर्वक आणि निश्चयाने, ध्यानपूर्वक जप केला तरच आपल्या मनावर परिणाम होईल आणि भगवत धामात जाणं हे खूप अवघड टास्क आहे सगळ्यांसाठी. कारण आपल्याला या भौतिक जीवनात वेगवेगळी आकर्षणं आहेत. ती आकर्षणं पार करण्यासाठी आपल्याला भक्तांचा संग जर असेल, तर आपण या आकर्षणापासून दूर होऊ शकतो. खरं तर हा प्रश्न अर्जुनाने सगळ्यांसाठी विचारलाय. अगोदर 7 प्रश्नांची भगवंत त्यांना उत्तर देतात आणि आता 8वा प्रश्न ते विचारतायत, की प्रयाणकाली आपण भगवंतांना कसे स्मरण करू शकतो आणि या श्लोकापासून त्याचं उत्तर चालू होतंय. म्हणून हा श्लोक खूप महत्त्वपूर्ण आहे. तर हे आपल्या जीवनाचं टार्गेट आहे, की आपल्याला कुठं जायचंय तर अ, भगवंतांच्या धामात जायचंय आणि अंतकाळी आपल्याला भगवंतांचं स्मरण करायचंय. मग कुणी असं म्हणू शकतं, की अंतकाळी स्मरण करायचंय ना, मग 2 दिवस आधी मी 1 दिवस आधी, 2 दिवस आधी तयारी केली तर भरपूर आहे. 1 दिवस सगळीकडे भगवंतांचे फोटो लावेन आणि दुसऱ्या दिवशी भगवंतांचं नाव घेत मी मरेन. पण तो दिवस कोणता असणार आहे हे माहित नाही ना आपल्याला. जन्म झालाय त्याच दिवशी आपली एक्सपायरी डेट सुद्धा लिहिली गेलेली आहे, पण ती आपल्याला माहित नाहीये, ती फिक्स नाहीये. कुठला वार आहे आपल्याला माहित नाही. परीक्षित महाराजांना तर माहित होतं, की त्यांचं मरण 7 दिवसात येणार आहे. पण आपल्याला माहित नाहीये, की आपला सोमवार आहे का मंगळवार आहे का रविवारी मरणार आहे का बुधवारी मरणार आहे. तर आपला वार निश्चित नाहीये आणि खटवांग महाराजांना सुद्धा समजलं होतं, की 48 सेकंदात काही क्षणात एका क्षणातच त्यांचा मृत्यू होणार होता. मग त्यांना तर समजलं होतं, मग त्यांनी त्याच्यासाठी काय उपाययोजना केली, हे आपण शास्त्रातून अभ्यासू शकतो. तर परीक्षित महाराज एवढे राजे होते, त्यांना एवढं मोठं त्यांचं साम्राज्य होतं. त्या सर्वांचा एका क्षणात त्यांनी त्याग केला आणि ते सगळ्या ऋषींसमवेत शुकदेव गोस्वामींकडून भागवतम ऐकण्यास तयार झाले. आणि सिद्ध झाले आणि त्यांनी पूर्ण 7ही दिवस भगवंतांच्या चर्चा ऐकण्यात, भगवंतांच्या कथेचे, लीलेचे गान करण्यात अ, आणि भगवंतांच्या स्मरणात आपला देहत्याग करण्यासाठी त्यांनी त्यांची सिद्धता केली. परंतु आपल्या सामान्य लोकांना माहित नाहीये, की आपला मृत्यू कधी होणार आहे. आणि जर आपण असं म्हणत असू, की मी 1 दिवस आधी तयारी करेन, तर हे काही लॉजिकल उत्तर नाहीये, की मी हे असं करीन म्हणून. कारण पूर्ण जर पूर्ण आयुष्यभर जर आपण कृष्ण भावनेचा सराव करू, तरच आपल्याला रिटायरमेंटच्या लाईफमध्ये आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. कारण अ, त्याच्यासाठी बघा आपण एखादी परीक्षा असेल, एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतो, तेव्हा त्याला ते 2 वर्ष, 2-3 वर्ष जी असतील त्याच्या अभ्यासाची, महत्त्वाचं वर्ष समजा असेल 12वीचं असेल किंवा मेडिकलच्या एखाद्या एक्झामसाठी तो तयारी करत असेल, तर त्याच्यासाठी ती वर्ष खूप महत्त्वाची असतात आणि तो सतत सराव करतो. 4-5 वर्ष, आता तर 4-5 वर्ष 8वी पासूनच तयारी करतात.
आणि मग तो सराव केला तर त्याला पेपर चांगला जाईल. मग आपल्याला सुद्धा जर आपली अंतिम परीक्षा जी आहे, खरं तर मृत्यू म्हणजे शेवट नाहीये. जन्म, मृत्यू, जराव्याधी ह्या समस्या आहेत. पण मृत्यू हा ही सुरुवात आहे. त्याच्यावरनं आपल्याला पुढचा जन्म कसा मिळेल हे ठरतं. मग ती जर परीक्षा असेल, तर त्या परीक्षेची तयारी आपण आयुष्यभर निरंतर का नाही करायची? तर त्याची तयारी आपण करणं गरजेचं आहे. जर आपण आयुष्यभर भगवंतांच्या भक्तीचा सराव केला, नामजप केला, प्रामाणिकपणे सेवा केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, भगवत भक्तांबरोबर छान भगवंतांविषयी चर्चा केल्या, तरच आपण वृद्धापकाळामध्ये पण आपलं शरीर आपल्याला त्याला साथ देईल, त्या गोष्टी करण्यासाठी. म्हणून अ, आपण भगवंतांना फसवू शकत नाही, की एक दिवस सराव करून मी तुमचं नाव घेईन. असं होऊ शकत नाही. कारण अ, एक दिवस आपण जरी चीटर असू ना, भगवंत एक्सपर्ट चीटर आहे. ते सगळ्यांना सगळ्यात जास्त प्रकारे फसवू शकतात. आणि आपण जरी बुद्धिमान असू ना, भगवंत सगळ्यात जास्त सर्वोच्च बुद्धिमान आहेत. त्यामुळे आपण भगवंतांना फसवू शकत नाही. त्यांना माहिती आहे सगळं, की या व्यक्तीचं काय करायचं आहे. त्यामुळं हा भक्ती म्हणजे पार्ट टाईम बिझनेस नाहीये. भक्ती हा फुल टाईम जॉब आहे. त्याच्यासाठी आपल्याला अ, ती आपल्या आयुष्यातील पहिलं प्राधान्य असलं पाहिजे भक्तीला. म्हणूनच ज्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात करतो ना, त्याचं आपल्याला नेहमी स्मरण राहतं. इथं शब्द आलाय ह्या श्लोकामध्ये स्मरणं. तर म्हणूनच आपण सतत निरंतर इथं प्रभुपादांनी सुद्धा 2दा हरे कृष्ण महामंत्राचा उच्चार केलाय. कारण याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने, सर्व इस्कॉन प्रतिनिधींच्या कृपेनं आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्र इतकी सोपी गोष्ट आपल्याला अ, भगवंतापाशी जाण्यासाठी आपल्याला एक साधन सर्वांच्या कृपेने मिळालं आहे. तर आपण त्या संधीचं सोनं करायला हवं आणि आपला निरंतर वेळ या अ, ह्याच्यामध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये न घालवता भगवंतांच्या स्मरणात घालवायला हवा. कारण ही आपली लाईफटाईम प्रॅक्टिस आहे भक्ती म्हणजे आणि स्मरण म्हणजे. त्यामुळं दिवसाचा जास्त वेळ आपण या क्रियांमध्ये घालवला पाहिजे. कारण भगवंत पवित्र आहेत आणि या पवित्र भगवंतांना जर आपल्याला शरण जायचं असेल, तर आपण पण नामस्मरणाने, वाचनाने, सत्संगाने आपण सुद्धा पवित्र व्हायला हवं आणि जेव्हा आपण पवित्र होऊ, शुद्धता आपण प्राप्त करू, तेव्हाच आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. त्यामुळेच प्रभुपाद इथं 2 वेळा हरे कृष्ण महामंत्र रिपीट करत आहेत. कारण जरी आपण कृष्ण भावनेमध्ये नामस्मरण करत असू, तरी आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम येऊ शकतात जीवनामध्ये आणि ते प्रॉब्लेम जरी आलं ना, तरी सुद्धा आपण कसं असायला हवं, की भगवद्गीता वाचनाने, ऐकण्याने आपल्या मनामध्ये आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याने आपल्याला शुद्धता येईल. परंतु जीवनात जरी प्रॉब्लेम आले आणि ते आपण सहन करत गेलो ना, तर भगवंतांना माहिती आहे तुमच्या जीवनात वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतायत आणि तरी तुम्ही ते सहन करताय आणि भक्ती सोडत नाहीये. म्हणजे कोणतेही जीवनात कुठल्याही समस्या येऊ, तरी सुद्धा जरी तुम्ही ठामपणे आपलं कृष्ण भावनाभावित जीवन तसंच चालू ठेवत असाल, तर भगवंत म्हणतात, की दायभाग हा शब्द वापरतायत भगवंत. जसं पित्याच्या संपत्तीवर जसा पुत्राचा अधिकार असतो ना, तसा जो भक्त वेगवेगळ्या समस्या येत असतानाही कृष्ण भावनेमध्ये स्थिर आहे, नामस्मरण करतोय, जप करतोय, सत्संग करतोय, मंदिरात येणं सोडत नाहीये. त्या भक्तावर तो जर भक्ती करत असेल, तर मुक्ती हा त्याचा अधिकार बनतो. मुक्ती हात जोडून त्याच्या समोर उभी राहते, की "प्रभू मी तुमच्या सेवेत आहे, तुमच्यासाठी काय करू?" मग भगवंत इतकी गॅरंटी आपल्याला देतायत, की जर तुम्ही भक्ती मार्गात येणारे जरी प्रॉब्लेम्स असतील, ते सहनशीलतेने जर घेतले, ते सहन करत राहिला, तर तुम्हाला नक्कीच
भगवंत तो अधिकार देतील, जो एका पिता जसा एका पुत्राला देतो तशाच संपत्तीचा अधिकार म्हणजे भक्ती आपल्याला देतील. मुक्ती देवी तुमच्या सेवेत हजर असेल. त्यामुळं पुन्हा एकदा कुकिंग करत असा किंवा ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा घरातील कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही असताल, तर तुमची जीभ ही सतत नामस्मरणात राहिली पाहिजे. सर्वांचीच आपल्या जेव्हा आपण असा प्रयत्न करू, की दिवसभर कसा भगवंतांच्या चिंतनात माझा जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि गंभीर होणं गरजेचं आहे. 2 महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे आपण प्रामाणिक असायला हवं आणि गंभीर असायला हवं. आणि जर आपण सिन्सिअर आणि सीरियस असू ना, तर भगवंत अंतिम समयी स्वतः आपल्या समोर उभा राहतील आणि नामस्मरण आपल्याकडून करवून घेतील. भग भगव भगवंतांच्या स्वतः आपल्याकडून नामस्मरण करतील. एकतर भक्त आपल्यासाठी नामस्मरण करतील आणि आपल्याला भगवंतांचं स्मरण घडवून आणतील. म्हणजेच ही जी फायनल एक्झाम आहे मृत्यूची, ती प्राप्त करण्यासाठी कृष्ण स्मरण हे निश्चित आहे. तर मग जर आपण मन, बुद्धीने आणि आत्म्याने जर शुद्ध झालो, तर आपण भगवंतांचे स्मरण करू शकू आणि अनंत भगवंतांना चॅनल जे आहे त्याच्यासाठी आपली फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी आपण स्वतःला त्या प्रकारे भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे, नामस्मरणात लावलं पाहिजे, भगवंतांच्या चर्चेत राहिलं पाहिजे आणि जर आपण याचं निरंतर जर स्मरण केलं, तर आपली चेतना शुद्ध होईल. हरिनाम, हरिकथा आणि हरिप्रसाद यात जर आपण स्वतःला निमग्न ठेवलं, तरच आपल्याला भगवंत हे सर्वाकर्षक आहेत, ते आपल्याला आकर्षित करतील आणि जीवनात आपल्या कृष्ण भावनेचा आनंद देतील. मृत्यूच्या सवयी मृत्यूच्या वेळी आपल्याला ते भगवंतांचं स्मरण देतील. आपण पाहिलंय, की अजामिळाने अनेक पापे केली. अनेक पापे केली, पण अंती नारायण स्मृती झाल्याने त्याला नेण्यासाठी अ, यमदूत आले होते, पण त्याला नेण्यासाठी परत विष्णुदूत आले. का तर त्यांनी भगवंतांच्या नामाचं नामस्मरण केलं. भगवंत आपण केलेली थोडीशी सेवा सुद्धा विसरत नाही. त्यामुळं आता जवळचाच एक एक्सपिरियन्स एका प्रभूजींच्या लेक्चरमध्ये मी ऐकत होते, की ते सांगत होते, की एक व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये आला. म्हणजे तो व्यक्ती नव्हता, पण त्याची पत्नी कृष्ण भावनेमध्ये मंदिरात येत होती, जप करत होती. परंतु तिचे पती मात्र कृष्ण भावनेमध्ये नव्हते, इस्कॉनमध्ये मंदिरात येत नव्हते. परंतु मग एके दिवशी काय झालं, की अ, एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला. एकच मिनिट हां. हरी बोल. एके दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर मात्र अ, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्यांच्या पत्नीने लगेच त्यांच्या पतीला इस्कॉनचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना फोन करून सांगितलं, की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना भेटण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये या आणि ते प्रभूजी ताबडतोब गेले. आपले भक्त नेहमीच सर्वांची काळजी घेतात आणि ते गेल्यानंतर मात्र ते जवळ-जवळ नंतर महिनाभर कोमामध्ये होते. 3-4 वेळा हे प्रभूजी जाऊन त्यांना भेटून आले आणि जवळ-जवळ महिन्यानंतर त्या माताजींचा परत त्यांना फोन आला, की "प्रभूजी तुम्ही ताबडतोब या." मग ह्यांना वाटतं, की आता काय झालंय कुणास ठाऊक प्रेसिडेंटला वाटतं. मग ते ताबडतोब निघतात आणि तिथं जातात तेव्हा त्या माताजी सांगतात, की "अ, माझे पती शुद्धीवर आले आहेत." आणि ते विचारतायत, की टेम्पल प्रेसिडेंट कुठे आहेत? खरं तर त्या टेम्पल प्रेसिडेंटची आणि ह्यांची काहीच ओळख नव्हती. तरी पण ते म्हणतात, की टेम्पल प्रेसिडेंट कुठे आहेत? आणि उठल्यापासनं म्हणजे ते कोमातून जसे बाहेर आलेत, तसं तुमचंच नाव घेतायत. आणि मग जेव्हा ते जातात, तेव्हा ते त्यांचा हात पकडतात
आणि त्यांना सांगतात, की 3 वेळा मी गेलो होतो. 3 वेळा म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स जे असतात ना, ते त्यांना अनुभवायला मिळाले त्या व्यक्तीला, की अ, 3 वेळा मला न्यायला आले होते. मग ते म्हणतात, "कोण न्यायला आलं होतं?" तर ते म्हणतात, अ, ते प्रभूजी विचारतात, की "छान असे बासरी वाजवणारे, अ, सुंदर दिसणारे असे व्यक्ती आले होते का तुम्हाला न्यायला? त्यांच्या चतुर्भुज होते असे?" ते म्हणतात, "नाही. 3 वेळा जे आले होते, ते असे काळे कभिन्न, भीतीदायक वगैरे असे आले होते. आणि 4थ्या वेळेस मात्र मला नेण्यासाठी अ, भगवंत तुम्ही जे म्हणतायत ते अ, चतुर्भुज वगैरे भगवंत आले होते ते मला न्यायला." आणि हे सांगितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं. ते सिस्टरला विचारतात. तर त्या सिस्टर नर्स ज्या असतात त्या पण सांगतात, की जवळ-जवळ 4 वेळा हे मृत्यू येता-येता त्यांचा ते जिवंत राहिले. त्यांना 4 वेळा असं खूप जास्त त्रास झाला होता आणि ते मरता-मरता वाचले. आणि मग हे सांगितल्यानंतर ते म्हणतात, की "प्रभुजी आता मी घरी जाणार नाही. आता मी मंदिरात येणार आहे आणि भगवंतांचं नामस्मरण घेणार आहे." आणि ते भक्त आजही त्या मंदिरात आहेत, जप करतायत, नामस्मरण करतायत. म्हणजे आपण पाहू शकतो, की या जीवनात सुद्धा म्हणजे बऱ्याच भक्तांकडून आपल्याला पाहायला मिळतं, की कसं भक्तांच्या कृपेमुळे सुद्धा भक्तीत नसलेला व्यक्ती सुद्धा त्याला सुद्धा भगवंतांची कृपा मिळाली. तर आपल्याला पण निश्चितच भगवंतांची कृपा प्राप्त करायची असेल, तर नामस्मरण, कृष्णकथा, चर्चा आणि श्रवण, स्मरण या गोष्टीमध्ये आपलं लक्ष केंद्रित करायला हवं आपल्याला. तसंच कालपासून कार्तिक महिना सुरू झालाय. त्याच्याविषयी 1-2च मिनिट बोलते, की कार्तिक महिन्यामध्ये स्कंद पुराणात आणि पद्म पुराणात असं सांगितलंय, की युगांमध्ये जसं सत्ययुग श्रेष्ठ आहे, शास्त्रात जसे वेद श्रेष्ठ आहेत, नद्यात जशी गंगा श्रेष्ठ आहे, तसं महिन्यांमध्ये कार्तिक महिना श्रेष्ठ आहे, जो श्रीकृष्णांना प्रिय आहे. आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी या महिन्यात ऊर्जा व्रत वृंदावनामध्ये केलं जातं. आणि या जीवनात जर तुम्ही काही आध्यात्मिक कार्य केलं, तर तुमचा पितरांचा हे कार्तिक व्रत हे ऊर्जा व्रत जर आपण केलं, तर आपल्या पितरांचा अ, अ, उद्धार होऊ शकतो आणि पूर्वज वैकुंठात अ, जातात त्याच्यामुळं. मग कार्तिक व्रत केल्याने जे मिळणारं पुण्य आहे ना, ते तीर्थस्थान, यज्ञ, अ, अश्वमेध यज्ञ आणि बाकी सगळ्या आराधनांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जर आपण ह्या महिन्यात 1 माळ केली, तर ती 1000 माळा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळं या महिन्यात केलेलं जे पुण्य आहे, ते क्षीण होत नाही. या महिन्यात वेगवेगळे सण येतात, ज्याच्यामध्ये दिवाळी आहे, बहुलाष्टमी आहे, गोपाष्टमी आहे, गोवर्धन लीला आहे आणि सर्वात भगवंतांना प्रिय असणारी दामोदर लीला पण या महिन्यामध्ये घडली, जेव्हा यशोदा मातेने दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. भगवंतांचं पोट दोरीनं बांधण्याचा प्रयत्न केला. आणि हा दामोदर मास, दामोदर भगवंत याचे आराध्य दैवत आहेत. पण राधाराणींचा हा महिना आहे. तिला कार्तिका या नावाने पण ओळखलं जातं. तर या महिन्यामध्ये आपण भगवंतांचे नाम, रूप, गुण, लीला यांचे वर्णन केले पाहिजे. काही छोट्या-छोट्या तपस्या पण आपण करू शकतो. जमिनीवर झोपू शकतो किंवा जपाची संख्या वाढवू शकतो. एखादी प्रिय वस्तूचा त्याग करू शकतो. एक वेळा जेवण घेऊ शकतो. भगवंतांना भोग दाखवून एक वेळा आपण प्रसाद ग्रहण करू शकतो. आणि जे लोक स्नान करून सूर्योदयपूर्वी जर भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला मंदिरात जातात, त्यांना 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. आणि धामात जर तुम्ही एक पाऊल जरी चालला, तर तुम्हाला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. तर या महिन्यामध्ये जर तुम्ही भगवंतांना दिवा ऑफर केला, दीप ऑफर केला, आपल्या मंदिरामध्ये रोज दामोदर अष्टकम गायलं जातं आणि त्याच्यानंतर भगवंतांना लॅम्प ऑफरिंग केलं जातं. तर सर्व पापे नष्ट होतात आणि या दीपदानाने पण आश्चर्यकारक लाभ प्राप्त होतात. आणि हा महिना हा राधाराणींचा आणि राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत कृपाळू असतात या महिन्यामध्ये. त्यामुळं त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण
भगवंतांचं नामस्मरण, भगवत कथा आणि भगवत लीला आणि भक्तांची सेवा याच्यामध्ये स्वतःला निमग्न केलं पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हरी बोल. हरी बोल. तुम्ही अनम्यूट करू शकता तुम्हाला. हरी बोल. अनम्यूट केलंय. अनम्यूट होतंय का? हरी बोल. हरी बोल. होतोय अनम्यूट. हरी बोल. माधुरी बघते झालं. हा ठीक आहे.